सिद्दीकी हत्या प्रकरणी झीशानच्या जबाबात अदानी, बलवा आणि ओमकार बिल्डर्ससह भाजप नेते मोहित कंबोज यांचाही उल्लेख. तर हत्येचा एसआरएशी संबंध नसल्याचा पोलिसांचा दावा. बिश्नोई गँग अँगलवरती पोलीस ठाम. बाबा सिद्दीकींचा मारेकरी शिवकुमार गौतमसह 26 आरोपींविरोधात मकोका कोर्टात आरोपपत्र दाखल. शुभम आणि प्रवीण लोणकर कटाचे सूत्रधार असल्याचा पोलिसांचा दावा. बाबा सिद्दीकींचे चिरंजीव झीशानच्या जबाबात ठाकरेंचे आमदार अनिल परब यांचाही उल्लेख. ज्ञानेश्वर नगर पुनर्विकासासाठी परबांनी रहिवाशांची बैठक घेतल्याची माहिती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी. महानगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकांबाबत निर्णय होणार का? सर्वांचं लक्ष. राज्य मंत्रिमंडळाची आज साप्ताहिक बैठक. पालकमंत्र्यांचा तिढा तसंच कराड प्रकरणावरती चर्चा होण्याची शक्यता. मंत्रिमंडळ कोणते निर्णय घेणार याचीही उत्सुकता. वाल्मिक कराड, धनंजय मुंडे प्रकरणी आजच मुख्यमंत्र्यांना भेटणार. अजित पवारांचं अंजली दमानियांना आश्वासन. पुरावे घेऊन दमानिया अजितदादांच्या भेटीला. कारागृहात वाल्मिक कराडच्या दिमतीला 7 पोलीस हवालदार. रोज रात्री कराडची कारागृहात मैफल. जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप. तर बीडमधील 26 पोलीस कराडच्या मर्जीतले असल्याचा तृप्ती देसाईंचा दावा. पुण्यामध्ये जीबीएस बाधिताच्या मृत्यूनंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालय सक्रिय. 7 तज्ज्ञांची समिती तैनात. पुण्यामध्ये जीबीएस बाधितांचा आकडा 100 पार. तर कोल्हापुरातही दोघांना लागण. सीपीआरमध्ये उपचार. मंगलप्रभात लोधा यांच्या दोन्ही मुलांमध्ये सुरू असलेला वाद सामंजस्याने सोडवण्याची हायकोर्टाची सूचना. कोर्टाच्या सूचनेवर लोधा बंधू काय पवित्रा घेणार यावर पुढची सुनावणी. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात फोनवरनं चर्चा. दोन्ही देशातील द्विपक्षीय संबंध, जागतिक शांतता आणि सुरक्षिततेच्या मुद्द्यावरती चर्चा झाल्याची माहिती. पाच वर्षाच्या खंडानंतर पुन्हा एकदा सुरू होणार कैलास मानसरोवर यात्रा. भारत चीन द्विपक्षीय चर्चेमध्ये अनेक मुद्द्यांवरती एकमत. थेट हवाई वाहतूक सुरू करण्याला मान्यता. आज राजकोटला भारत विरुद्ध इंग्लंड दरम्यान तिसरा T20 सामना. मालिकेमध्ये 2-0 ने भारताची आघाडी. तिसरा सामनाही जिंकत मालिका जिंकण्याचा इरादा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.